नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सरकारी योजना मराठी ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती. आता हायवे रोडवर गाडी चालवणे पडणार महागात. कस काय ते पाहूया थोडक्यात व्हिडिओमध्ये. चला तर सुरू करूयात. महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी एक मोठी बातमी. वाहतुकीचे नियम आता आणखी कडक झाले आहेत. आता वारंवार नियम मोडल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, सरकार आता अशा प्रकरणांमध्ये खूपच गंभीर आहे. पण वारंवार नियम मोडणं म्हणजे नेमकं काय? कधी कारवाई होते? एकाच वर्षात एकापेक्षा जास्त वेळा नियम मोडल्यास ही कारवाई सुरू होते. एकदा काही मर्यादा ओलांडली की मग दंडाची औपचारिक प्रक्रिया सुरू होते. याची सुरुवात होते चलनने. हा एक अधिकृत दंड असतो जो ऑनलाईन किंवा ऑफलाईन येतो. पण चलन आल्यानंतर किती दिवसांत पावलं उचलावी लागतात? फक्त 45 दिवस. हो, ही मुदत लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. या काळात एकतर दंड भरावा लागतो किंवा त्याला रीतसर आवाहन देता येतं. आणि समजा 45 दिवसात काहीच केलं नाही तर मग काय होतं? तर मग वाहन किंवा लायसन्सवर नॉट टू बी ट्रान्झॅक्टेड असा शिक्का बसतो. याचा अर्थ मालक ती गाडी विकू शकत नाही किंवा दुसऱ्याच्या नावावरही करू शकत नाही. पण प्रकरण इथेच थांबत नाही. यानंतर शेवटचा आणि सर्वात मोठा टप्पा येतो. गंभीर प्रकारच्या उल्लंघनासाठी गाडी थेट जप्त केली जाऊ शकते. म्हणजे अधिकाऱ्यांना गाडी ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार मिळतो. तर या सगळ्याचे हे 4 महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा. त्यामुळे आता विचार करायला हवा की कोणताही नियम मोडणं इतकं मोठं नुकसान परवडणारं आहे का? तर ही होती नवीन अपडेट. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही समस्या असल्यास नक्की कळवा कमेंटमध्ये. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.